नागपुर में क्राइम ब्रांच के ऑपरेशन शक्ति के तहत देह व्यापार के खिलाफ बड़ी कार्रवाई हुई। हुड़केश्वर थाना क्षेत्र के एक होटल में छापा मारकर पुलिस ने एक नाबालिग लड़की के रैकेट से मुक्त कराया, जबकि एक महिला आरोपी को गिरफ्तार किया गया। 13 नवंबर की शाम से लेकर 14 नवंबर की देर रात तक क्राइम ब्रांच की गुन्हे शाखा ने उमरेड रोड स्थित बहादुरा फाटा के पास होटल यशराज इन में गोपनीय जानकारी के आधार पर छापा मारा। छापे में 45 वर्षीय विद्या धनराज फुलझले पकड़ी गई, जो नाबालिग लड़की को लालच देकर देह व्यापार में धकेल रही थी। पुलिस ने मौके से 20,730 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। पीड़ित नाबालिग को तुरंत रेस्क्यू कर चिकित्सीय जांच कराई गई। मामले में पॉक्सो एक्ट के तहत अपराध दर्ज कर आरोपी को हुड़केश्वर पुलिस से हवाले किया गया। आम्हाला माहिती मिळाली होती आमच्या इथल्या एका अंमलदाराला की ही जी आरोपी आहे विद्या फुलझले ही आपल्या घरी किंवा इतर हॉटेल लॉजेस मध्ये अल्पवयीन मुलींना देह व्यापार करता ती उपलब्ध करून देते अशी माहिती मिळाली होती। अशा माहितीवरून आम्ही बोगस ग्राहक पंच सर्व प्रोव्हाइड केलं आणि आमची कारवाई केली। कारवाई झाल्यानंतर जसं कारवाईच्या आधीच म्हणजे आमची पंचनामा पंचनामा कारवाई चालू होते, त्या दरम्यानच तिने विद्याने बोगस ग्राहकाला त्या मुलीचे फोटो आणि 2500 रुपयाचा आकडा असं लिहून मेसेज केली होती। दिगोरी चौकात भेटासाठी बोलावलं होतं। त्यामुळे आम्ही पंचनामा कारवाई केल्यानंतर सर्व पंच आम्ही सर्व दिगोरी चौकात पोहोचलो। त्या ठिकाणी बोगस ग्राहकाने तिला विद्याला फोन केला असता ती त्या पीडित मुलीसह त्या ठिकाणी आली। त्यानंतर ते तिघे एका घरी गेले, त्यांच्या पाठीमागे आम्ही लोक गेलो। त्या घरी काही वेळ थांबल्यानंतर ही विद्या त्या मुलीला आणि बोगस ग्राहकाला त्या दिगोरी नाकाच्या त्या यशराज इन जे ओय हॉटेल आहे त्या ठिकाणी घेऊन गेली। त्या ठिकाणी गेले असता मग आमची रेड कारवाई त्या ठिकाणी झाली। याच्यामध्ये पीडिता जी आहे ती तिचे दोन्ही आई वडील मरण पावले आहेत। असे दोन्ही भांड्याचे काम करतात। एका महिलेच्या मार्फतीने या विद्याशी तिचा संपर्क आला आणि मग विद्याने तिला या वाईट मार्गाने तिला वळवले देह विक्री व्यवसायाच्या। अशा प्रकारची ती घटना आहे। मुलगी ही अल्पवयीन आहे आणि एका अन्य महिलेने तिचे एक बोगस आधार कार्ड सुद्धा बनवून दिलेले आहे अशी सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे। या एकूण कारवाईमध्ये जो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तो त्या आरोपीचा मोबाईल फोन, तिथला DVR, ही समागमाची रक्कम जी आहे ती 2,500 आणि तिथलं हॉटेल मधलं जे रजिस्टर होतं असा तो कुल जो मुद्देमाल आहे तो 30 रुपयाचा आहे। आणि ही जी आरोपी आहे विद्या फुलझले ही ऑलरेडी रेकॉर्डवरची पिटाची आरोपी आहे। तिच्या विरुद्ध 2021 आणि 2023 मध्ये पिटाचे गुन्हे नोंद आहे। सदर कारवाई आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्री महेश स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जे ऑपरेशन शक्ती सुरू आहे त्या अंतर्गत करण्यात आली। या कारवाईमध्ये मी स्वतः, माझ्यासोबत सपोनी नन्नावरे, पोलीस हवालदार प्रकाश माथनकर, पोलीस हवालदार लक्ष्मण, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार आरती चौहान, लता गवई ऐसा सर्व स्टाफ होता। कारण न्यूज के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए। अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।